नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. एप्स्टीन फाईल्स एक अशी घटना, एक अशी गोष्ट जिनं कित्येकांच्या झोपा उडवल्या, जिनं जगाला दाखवून दिलं की इतकी घाणेरडी लोक, इतकी घाणेरडी वृत्ती, इतकी घाणेरडी विचारसरणी आपल्या समाजामध्ये आहे आणि ती घडली आहे, ती घडून गेले, अजूनही घडते, पुढे घडणार आहे आणि त्याची सगळी वित्तंभूत बातमी देणारी एक फाईल्स, त्याला एप्स्टीन फाईल नावाचं एक नाव देऊन टाकलं या सगळ्या लोकांनी. एप्स्टीन, जेफ्री एप्स्टीन नावाचा एक फायनान्सर, एक मोठा पैसेवाला धनदांडगा माणूस होता. पण त्याला लत होती, तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही. काही शब्द तुम्हाला विचलित करतील थोडेसे, पण ते बोलणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय ते समजणार नाही. त्याला तो यौन पीडित होता. त्याला स्त्रियांची फार फार तो स्त्रियांच्या जवळ असायचा. लहान लहान मुली त्याला आवडायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी तो सतत करत राहायचा. सतत सतत म्हणजे सतत. काही शास्त्रज्ञांनी, काही डॉक्टर्सनी असं सांगितलं की तो एक तासही त्या सगळ्या गोष्टींपासून दूर होऊ शकत नव्हता. इतकी भयंकर लत त्याला लागली होती. तो अमेरिकेचा राहणारा, प्रचंड पैसा, फ्लोरिडा नावाच्या एका शहराच्या तिथं कुठं भेट आहे की तिथं त्या सगळ्या गोष्टीवरती त्याने तो पार्ट्या वगैरे करायचा. तिथं त्याने सगळी जागा खरेदी करून ठेवली होती. जगभरातून लहान लहानशा मुली, सुंदर दिसणाऱ्या, चांगल्या चांगल्या कोवळ्या मुली आणून तो तिथं ठेवायचा, त्यांना बंद करून तिथं ठेवायचा. बरं, हे झालं एका एप्स्टीनचं. हा एकमेव माणूस आहे. तो मोठा फायनान्सर आहे, मोठा पैसा आहे त्याकडं, त्यामुळे तो काहीही करत होता, काहीही करण्याची क्षमता ठेवत होता. पण यासोबत तो एक महत्त्वाची गोष्ट करत होता, ती म्हणजे अमेरिकेतल्या किंवा जगातल्या मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांना या सगळ्या जाळ्यामध्ये खेचत होता. त्यांना तो अट्रॅक्ट करत होता, त्यांना तो घेत होता आणि या सगळ्या गोष्टीची लत लावत होता. बरं, आता तो लत लावतोय याचा अर्थ लावून घेणारे मूर्ख आहेत का, म्हणजे हे आहेत का? नाही, त्यांना पण तेच हवं होतं. डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क, तुमचे ते बिल गेट्स, ते वाकडं ते म्हातारं, ते सायंटिस्ट, ते काय हॉकिन्स का काय, ते पण त्याच्यात त्याचं नाव निघालं. असे अनेक दिग्गज लोक, त्या दुबईचा कोण तो शेख की कोण त्याला आता हाकलून लावला तो देखील, ही सगळी लोक या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेली होती. आणि हे जेव्हा जगाच्या समोर आलं तेव्हा सगळे पूर्णपणे शॉक झाले की नक्की काय केलं, कशासाठी केलं, नक्की काय हवं होतं या सगळ्या लोकांना. स्त्रीच्या शरीराची लत पण किती, त्याचं प्रमाण किती, ड्रग्सचं प्रमाण किती, दारूचं प्रमाण किती, किती अशी किती काय करायचंय, त्याच्या सीमा सगळ्या ओलांडून टाकल्या सगळ्या लोकांनी. अनेक वृत्तपत्रांमध्ये अनेक ठिकाणाहून या सगळ्या व्हिडिओज आणि या सगळ्या गोष्टी समोर येतात. असं सांगितलं जातंय की त्या लहान मुलींना नंतर मारून शिजवून त्यांना खाल्लं जायचं. यांनी पूर्णपणे माणसाची हद्दच ओलांडून टाकली होती. ज्यांना तुम्ही एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष करता, एखाद्या देशाचा राष्ट्रपती करता, एखाद्या देशाचा तुम्ही त्यांना उत्तम बिझनेसमॅन बनवता, ही सगळी नाजायज औलादी या त्या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेल्या होत्या. हे जगाच्या समोर आलं. जग अगदी रागाने, द्वेषाने त्यांच्याकडे पाहू लागलं. पण या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्याच नाहीत. का? कारण आम्ही आमचा इतिहास कधी वाचलाच नाही. हा व्हिडिओ अत्यंत वेगळा असणार आहे. मी जे काही सांगतोय एप्स्टीन फाईल्स आणि या प्रकरणाविषयी, हे तुम्हाला क्वचित कोणी सांगितलं असेल किंवा हे तुम्हाला कोणी सांगणारही नाही. पण ते मी इतके दिवस अभ्यास करून तुम्हाला खास करून हे सांगतोय. या सगळ्या गोष्टीचे संकेत आम्हाला आमच्या इतिहासामध्ये मिळतात, आमच्या ग्रंथांमध्ये मिळतात, पण आम्ही त्यातून काहीच शिकत नाही आहोत. आम्हाला जेव्हा एप्स्टीन फाईल आमच्या समोर धडकली, जगाच्या समोर जेव्हा धडकली, ती का सगळ्यांना सांगण्यात आली, का तेवढा बाऊस झाला? कारण जी काही लोक याच्यामध्ये सापडली होती ती सगळ्या देशाचे दिग्गज लीडर होते, म्हणून त्यांच्या बातम्या झाल्या. म्हणून ते आम्हाला समजलं की कशा छोट्या छोट्या मुलींवरती अन्याय अत्याचार करण्यात येत होते, पैशासाठी सगळ्या गोष्टी करण्यात येत होत्या. त्यांना म्हणजे ते चुकीचं आहे, बरोबर आहे मला माहीत नाहीये, पण त्यांना शिजवून खाण्यात येत होतं. तो जो एप्स्टीन नावाचा माणूस होता, जो 2019 साली मेला, तो इतका हैवान होता की तो एक तासही त्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहत नव्हता. याचा अर्थ तुम्ही विचार करा, हे किती भयंकर कृत्य आणि किती भयंकर दृश्य होतं. याच्यामध्ये जगातले सगळे मोठमोठे लीडर, तुम्हाला काय वाटलं, हे राजकारणी, हे मोठमोठे बिझनेसमन, हे पैसेवाले, हे सगळे अय्याशी करतात. यांचा दाखवण्याचा चेहरा वेगळा असतो, यांचा म्हणजे खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात यांचे वेगळे असतात. हे पैशाच्या उन्मातामध्ये एवढे झोपलेले असतात की त्यांच्या ऑफिसमधल्या एम्प्लॉईंसवरती पण यांचे डोळे असतात, यांची नजर असते. त्यांच्याशी त्यांचे अनैतिक संबंध असतात. आपल्याला ते दिसत नाहीत, समजत नाहीत, आपल्याला ते कळत नाहीत. मी जे आता सांगणार आहे, इथून पुढे मी जे काय बोलणार आहे, ते तुमच्या अनेकांच्या पायाखालची जमीन सरकवेल. एप्स्टीन नावाची फाईल आमच्या समोर पडली की आम्हाला अरे बापरे, काय 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 घडलं रे, बापरे, हा माणूस काय, अरे बापरे. एक एप्स्टीन फाईल तुमच्या आजूबाजूला देखील फिरते, तुमच्या समाजात फिरते, तुमच्या भोवताली ती सतत वावरत असते. त्याचे तुम्ही साक्षीदार देखील असाल, तुम्ही त्याच्यामध्ये देखील सामील असाल. तुमच्यातले अनेक जणी नसतील तरी तुम्हाला माहिती असेल की या प्रकरणामध्ये कोण सामील आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असेल. एप्स्टीन नावाची फाईल्स म्हणजे काय? पैशाच्या माजावरती स्त्रियांचं शोषण, यौन शोषण, पैसा, दारू, जुगार, या सगळ्या गोष्टी, बाया, या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेली सगळी लोक म्हणजेच ही एप्स्टीन फाईल आहे. एवढं नवीन त्याच्यामध्ये असं काय घडलं, ते मोठ्यांनी केलं म्हणून पडद्यावरती मोठं आलं, पण आपल्या आजूबाजूला असं कित्येक गोष्टी घडतात ज्या आपल्या समोर येत नाहीत,
आहेत अशा एप्स्टीन फाईल कित्येक दाबल्या जातात, तुम्हाला समजत नाही. समाजातल्या छोट्या छोट्या लहान लहान शाळेतल्या मुली प्रकरण तुम्ही ऐकताय, टीव्हीवरती बघताय, तुम्हाला येतंय लहान लहान मुलींवरती बलात्कार केला जातो. लहान लहान मुलींना असे किती बलात्कार, 10 झाले तर एक बाहेर निघतो, एक प्रकरण गाजतं, नाहीतर अशीच 9 तिथल्या तिथे दाबले जातात. तिथल्या तिथे त्यांना शांत केलं जातं. पैशाच्या जोरावरती त्यांना दाबून तिथल्या तिथं शांत करून त्यांचा पुन्हा उपभोग घेतला जातो. ही सगळी कृत्य, ही सगळ्या गोष्टी तुमच्या समोर घडतात. या एप्स्टीन फाईल, या असल्या फाईल्स आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही का? कारण ते सामान्यांची आम्हाला त्याची घेणं देणं नाही. आता मागं प्रकरण झालं त्या पुण्यातलं, काय बुधवार पेठेमध्ये रेड टाकली. कोण येतात ती मुली, कोण असतात ती लोक, कोण येतात ती, कुठून येतात? पैशासाठी शरीर विकणारी सगळी लोक. काही जण जबरदस्तीनं आणली जातात, काही जणांना जबरदस्तीनं तिथं उभं केलेलं असतं. कुठून कुठून किडनॅप करून हे बांगलादेश, इकडून तिकडून हे बाहेरच्या देशांमधून कसे इथपर्यंत रॅकेट घेऊन त्यांना आणलं जातं. तुमचे पब असो, तुमचे ते स्पा सेंटर असो, याच्यामध्ये धाडी टाकून पकडणाऱ्या मुली ह्या कोण आहेत? शोषण शरीराचं करणारी लोक आहेत ही. यांना कोण आणणारी लोक कोण आहेत? त्यांच्यावरती अंकुश ठेवणारी लोक कोण आहेत? त्यांना चालवणारी लोक आहेत? आम्हाला याच्याविषयी घेणं देणं नाही, कारण आम्ही त्याच्यात सामील झालेली लोक आहोत, म्हणून आम्ही त्याच्याविषयी आवाज उठवत नाही. वेश्या व्यवसायाकडे जाणारा, एखाद्या वेश्याकडे जाणारा खिशामध्ये असणारे 1000ची नोट तिच्या तोंडावर काढून फेकतो, नंतर ती काय करायचे तो सगळं करतो, पण तो कधी हा विचार करत नाही की ही आलेली स्त्री, हिला कुणी आणले इथं, ही कशी काय आली आहे, हिच्या मागची पार्श्वभूमी काय. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या पोटा पाण्यासाठी करत असतील, पण बाकीच्या अर्ध्यांचं काय? ज्या अशाच खितपत कित्येकदा त्यांच्यावरती शोषण करून त्यांना मारलं जातं. तुम्हाला आम्हाला समजत नाही. कित्येक राजकारण्यांचे अनैतिक संबंध आपल्याला समोर येतात, तितक्यापुरते येतात, 5 मिनिटं झळकतात, नंतर ते दाबून टाकले जातात. ती स्त्रीही दाबून टाकली जाते, तिचा आवाजही दाबून टाकला जातो. अशा एप्स्टीन फाईल कितीतरी दाबल्या जातात, आम्हाला समजत नाही. घंट्या एवढी एक एप्स्टीन फाईल आमच्या समोर पडली. त्या अमेरिकेतले त्या अवलादी सगळ्या मोठ्या बापाच्या ट्रम्प वगैरे, यांची लायकीच ती आहे. अमेरिका पॉर्न इंडस्ट्री जिथून उगम जिनं घेतला, ती सगळी ती करणारीच तिचे आहेत. त्यांना काही घेणं देणं नाहीये, त्यांना काही स्त्रियांचं कशाचंही घेणं देणं नाही. ती एवढ्या खुल्या विचाराची लोक आहेत, की ती रस्त्यावरती कुठेही काहीही करत सुटतात. एवढ्या खुल्या विचाराची लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ते एप्स्टीन फाईल आणि या सगळ्या गोष्टी किंबहुना मोठ्या नसतील. त्या सगळ्या गोष्टी, ती सगळी रस्त्यावर निघालेली लोक ही सगळी पॉलिटिकली सगळी इन्फ्लुएन्स असणारी लोक आहेत, जी अमेरिकेमध्ये धडकत आहेत, जेणेकरून त्यांना वाटलं की जगासमोर आपली प्रतिमा थोडीशी घाण झाली. त्या सगळ्या गोष्टी दाखवणारी काही मोजकी लोक रस्त्यावर उतरलेत, नाही तर बाकीच्यांना काय पडलंय? बाकीच्यांना काहीही घेणं देणं पडलेलं नाही. जे आम्हाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं, आमच्या देवदेवतांनी सांगितलं होतं, आमच्या ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये आम्हाला सांगितलं होतं की कलियुग हे केव्हा झालंय, त्याची सुरुवात केव्हाच झाली. ते कलियुगाचाच सगळ्या गोष्टी आहेत, ज्या आम्हाला मान्य करायला हव्या, आम्हाला त्या स्वीकारायला हव्या. जेव्हा अशा आमच्यावरती धडकतात, तेव्हा आम्ही एकदम अरे बापरे, काय माणसाला कापून खाल्ला काय यांनी, काय हैवान आहेत साले, काय हैवान आहेत. जेव्हा आम्ही प्राण्यांना मारून खातो, आमच्या गायी कापल्या जातात, त्यांच्या दिवसाठवड्या कत्तली केल्या जातात, माणसाला कापून खाला तर फरक काय पडतो? साला कापलाच पाहिजे, त्याला खाल्लाच पाहिजे, असा विचार आम्ही पण केला पाहिजे ना. म्हणजे ज्या प्रकारे प्राणी विचार करत असतील की काय हा साला हरामखोर माणूस आहे. आम्हाला जे पाहायला कधी मिळालं नाही ते आम्हाला एकदम आश्चर्यचकित करून सोडतंय. पण जे आमच्या डोळ्यासमोर रोज घडतंय ते एप्स्टीन फाईल आम्हाला कधी दिसत नाही. त्याच्याविषयी आम्हाला दया माया काही येत नाही. घंटा आम्हाला काही फरक पण पडत नाही. आजही अशा किती मुली, अशा किती स्त्रिया आजही समाजामध्ये त्या एप्स्टीन फाईल सारख्या दाबल्या गेलेत, ज्यांना बोलायला लावणारं किंवा त्यांच्या बाजूने उभं राहणारं आजही कोणी उभं होत नाही किंवा जन्माला येत नाही. उलट जन्माला येणारे पुन्हा त्यांचे शोषण करण्यासाठी मोकळे होतात. ही वस्तुस्थिती आहे आपल्या समाजाची, आपल्या एप्स्टीन फाईलची. अशा कित्येक मुली जिहादी मानसिकतेने आजही ग्रासलेल्या आहेत. बाकीच्यांकडून आजही त्या बुरख्याखाली त्यांना शांत करून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही एकदा कधीतरी बघा की जिहादी सगळ्या गोष्टी काय असतात, हा जिहाद, लव जिहाद कसा केला जातो, तेव्हा तुम्हाला समजेल की अशा किती फाईल्स दाबल्या गेलेल्या आहेत आजही. अशा कित्येक मोठ्या मोठ्या मंत्र्या संत्र्यांकडे, अशा मोठमोठ्या राजकारण्यांकडे, मोठ्या मोठ्या उद्योगपतींकडे आजही किती स्त्रिया लाचार म्हणून काही ठेवलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे काही फोटोज, व्हिडिओज काय काय असतील, धमकी देऊन काहीतरी करून तिला वापरून घेण्याचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. अनेक चर्चा, अनेक बातम्या आतापर्यंत तुम्ही ऐकल्या असतील, अनेक गोष्टी तुमच्या कानापर्यंत आलेल्या असतील. आम्हाला त्याचं आश्चर्य नाही. आम्हाला त्या एप्स्टीननं तिकडे काय झक मारली, त्या डोनाल्ड ट्रम्पाने काय आपली काशी केली, बाकी सगळे जगातले दिग्गज काय करतात, आपल्या नरेंद्र मोदींचं नाव आलं त्याच्यामध्ये, पण त्यांच्याविषयी पुरावा काही सापडला नाही. ते सगळं जाणून बुजून टाकण्याचं काम हे दिसून येते लगेच, कारण हे बाकीचे सगळे पुराव्यानिशी सापडले.
नरेंद्र मोदी सापडू शकले नाहीत, कारण निश्चित त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आहेत. नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ आला, पण तो फालतूक असे नको तसं देशाचं नाव खराब करण्यासाठी या सगळ्या गोष्टी राजकारण्यांनी बरोबर त्या तिकडच्या टाकलेल्या आहेत, जेणेकरून भारताचं नाव खराब होईल. अनेक जण म्हणतील की ह्या लोकांना गरज काय होती, काय गरज होती डोनाल्ड ट्रम्पला, इलॉन मस्कला, त्या हॉकिन्सला, त्या बिल गेट्सला, ही सगळी लोक ज्यांना अख्खं जग आदर्श मानतं, ही सगळी लोक त्यांचा दिसणारा समोरचा चेहरा आणि त्याच्या मागची काळी बाजू जेव्हा जगात समोर आली तेव्हा अनेक जण हक्केबक्के झाले. अनेक जण, तुम्ही नुसता ज्याला आदर्श समजताय, ज्याला बिल गेट्स तुमचा आदर्श असेल, पण तुमच्या समाजामध्ये, तुमच्या बाजूला, तुमच्या सोसायटीमध्ये कोणीतरी असा एखादा बिल गेट्स असेल जो दिसायला छान आहे पण त्याच्या मागचा अंधार तुम्हाला माहित नाही. असे कित्येक समाजात बिल गेट्स आणि डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टीन असे कित्येक जण फिरतायत. आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. माहिती जरी असलं तरी आपण किती निर्भीडपणे बोलतो याचा विचार एकदा प्रत्येकानं करावा. नंतर एप्स्टीन फाईलच्या गप्पा माराव्या बाकड्यावरती बसून. मी तुम्हाला वारंवार सांगितलं, कलियुगाचा प्रारंभ झालाय. इथं माणूस माणसाला खाईल काय आणि कोण कोणाला काय करेल काहीही सांगू शकत नाही. या कलियुगामध्ये भाऊ, बहीण, आई, वडील या कोणी कसली नाते टिकणार नाहीत. जे फक्त तुमच्या नजरेतून दिसेल ते फक्त आणि फक्त एखाद्या स्त्रीचं शरीर, तिच्याविषयी असणारी आपल्या मनामध्ये वासना, त्या सगळ्या गोष्टी फक्त रेंगाळत राहतील समाजामध्ये आणि नाती गोती या सगळ्या गोष्टी तुटून जातील. धर्म माणूस विसरून जाईल, संस्कृती माणूस विसरून जाईल, सगळ्या सीमा माणूस ओलांडून टाकेल, लिमिट्स माणसाच्या संपून जातील आणि तिथं खरी एप्स्टीन फाईल सुरू होईल. जे आमच्या पुराणांमध्ये सांगून ठेवलंय की जेव्हा कलियुगाचा शेवट होईल त्यावेळेला परिस्थिती काय असेल एकदा याचा विचार करा. अशी एक एप्स्टीन फाईल आपल्याला राजकारणामुळे समोर आली, जाणून बुजून आणलेली आहे. अशा कितीतरी, मी म्हणतोय जगामध्ये अशा कितीतरी अशा फाईल्स आणि अशा घटना, अशा गोष्टी तुमच्या आजूबाजूला असतील. तुम्हाला माहित नाही तुमचा नगरसेवक काय करतो, तुमचा आमदार काय करतो, तुमचा खासदार, तुमच्या एरियातला उद्योजक एखादा काय करतो, किती त्यांचे बार चालतात, किती त्यांचे पब चालतात, किती त्यांचे ते काय ते मशाज सेंटर स्पा काय ते चालतात, किती त्यांच्या त्या बुधवार पेठेसारख्या जागा चालतात, तुम्हाला माहिती नाही. हे नक्की काय केलं जातं, तुमच्याशी कसं खेळलं जातं तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला ते समजणार देखील नाही. अशा कित्येक लहान लहान मुलींचे यौन शोषण केले जातात. कॉलेजमधल्या, शाळांमधल्या, तिथले ट्रस्टी असो, प्रत्येक जणाची एकमेकांवरती नजर असते. कोण कुठं कसं काय काय ही सगळी लोक एकमेकांना मिळालेली असतात. अशा एप्स्टीन फाईल आपल्याला समजत नाहीत आणि त्या कधी समजणारी देखील नाहीत. एका एप्स्टीननं असं काही सगळ्या गोष्टी केल्या की आपण सगळे हक्के झालो. मी पुन्हा एकदा म्हणतो की ही मोठी लोक होती म्हणून हे जगासमोर आलं. एखादी छोटी मोठी कोणी असते तर जगाने विचारही केला नसता, जाऊ द्या मरू दे, यायला त्याच्यात एवढं काय मोठं. पण ही एप्स्टीन फाईल मी पुन्हा एकदा सांगून देते, कलियुगाची सुरुवात झाली आणि जेव्हा जेव्हा शेवटाकडे कलियुग सरकत जाईल त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती असेल एवढं फक्त लक्षात असू द्या आणि हे लक्षात ठेवा आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना सांगा. मानव स्वतःच्या सीमा ओलांडू लागलाय आणि जशा सीमा ओलांडल्या जातील तसा क्रूरपणा, तसा अहंकार या जगामध्ये, या माणूस जातीमध्ये माजला जाईल. एवढंच फक्त सांगतो. आणि एप्स्टीन फाईल सारख्या अनेक फाईल्स तुमच्या आजूबाजूला घोंगावतात, फिरतात, ज्या तुम्हाला दिसतात पण तुम्ही बोलत नाही, तुम्ही सांगत नाही. त्यामुळे विचार करा नक्की काय घडतंय आजूबाजूला. एखाद्या एप्स्टीन फाईलमध्ये तुमच्या घरातलं तर कोणी नाहीये ना, तुम्ही स्वतः तर नाही आहेत ना, तुमच्या आजूबाजूचा तर कोणी नाहीये ना, तुमचा राजकारणी, तुमचा दादा, मामा, काका, साहेब, हे सगळी गोष्ट नाहीये ना. याचा एकदा जरा विचार करा. आणि मग त्या डोनाल्ड ट्रम्पने काय केलं, एलॉन मस्कने काय केलं, त्यांनी किती पोरी नेल्या आणि काय त्यांनी माणसं कापून खाल्ली, शिजवून खाल्ली, काय ते सगळ्या गोष्टींच्या बाता मारत बसा. कारण एप्स्टीन फाईल फक्त तिथे नाही घडली, तर एप्स्टीन फाईल समाजामधल्या प्रत्येक घटकामध्ये घडते. ते दिसते पण आम्ही त्याकडे कानाडोळा करतोय. तो फक्त डोळा त्याच्यावरती व्यवस्थित ठेवावा यासाठीच म्हणून या विषयावरती मी बोलायला हात घातलाय. भयंकर काय काय बोलायचं होतं पण ते योग्य नाही, ते माझ्या तोंडून मला योग्य वाटत नाही, म्हणून मी या सगळ्या गोष्टींवरती मौन आणि शांत ठेवून जे काही मला छोटंसं वाटलं तुम्हाला सांगावंसं ते तुम्हाला सांगितलं. याचा सार तुम्हाला समजला असेल, मला काय म्हणायचंय नक्की आणि मला तुम्हाला नक्की काय सांगायचंय. अशा कित्येक स्त्रिया असतील ज्यांना पैशाच्या माझापुढे किंवा पैशाच्या ताकदीपुढे अशा दावणीला बांधल्या असतील. अशा अनेक लोकांनी याच्यावरती फक्त समाज म्हणून तुमची नजर असावी एवढंच सांगतो.